साल होतं 1991चं। राजीव गांधींच्या निधनानंतर काँग्रेस बहुमताने सत्तेत आली, पण पंतप्रधान कोण हा मोठा प्रश्न होता। वेगवेगळी नावं समोर येत होती। काँग्रेस पक्षांतर्गत ज्याला बहुमत मिळेल तो पंतप्रधान अशी लोकशाही पद्धत आखण्यात आली। पवारांनी शड्डू ठोकला। पवारांचा हा पहिला आणि शेवटचा पंतप्रधान होण्याचा चान्स होता। पवार देखील त्याच ताकदीने मैदानात उतरले। तेव्हा दक्षिणेच्या खासदारांची संख्या जास्त होती। विंध्याच्या अलीकडचे म्हणून पवारांना दक्षिणेच्या खासदारांचा एक गठ्ठा पाठिंबा मिळणार होता, पण उत्तरेतल्या खासदारांकडून डावपेच आखण्यास सुरुवात झाली। या खासदारांनी मिळून नवं नाव समोर आणलं। हे नाव होतं नरसिंह राव यांचं। नरसिंह राव तेव्हा खासदार देखील नव्हते, पण पवारांच्या मागे उभा राहिलेल्या दक्षिणेतल्या खासदारांमध्ये फूट पडली आणि त्याचं कारण ठरलं तेलुगू बिडा। तेलुगू बिडा म्हणजे तेलुगू निर्धार, तेलुगू अस्मिता। तेलुगू भाषिक व्यक्ती पंतप्रधान होतोय म्हटल्यानंतर पवारांच्या पाठीमागे असणारे सगळे खासदार एका रात्रीत गायब झाले। पवारांचा पंतप्रधान होण्याचा चान्स घालवला तो तेलुगू बिडाने। आता हाच तेलुगू बिडा पुन्हा हिसका दाखवू शकतो। मुळात तेलुगू बिडा आहे काय आणि पंतप्रधान मोदींना तेलुगू बिडाचं आज टेन्शन यावं असं काय घडतंय समजून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर तेलुगू बिडा ऍक्टिव्ह होण्यासाठी कारण ठरतीये ती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। सुरुवातीला एनडीएने दक्षिणेतला उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल असणाऱ्या आणि तमिळ असलेल्या सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली। दक्षिणेचा उमेदवार देऊन भाजपने कशी खेळी केली याच्या चर्चा देखील झाल्या, पण तोच इंडिया आघाडीने आपला उमेदवार घोषित केला। इंडिया आघाडीने उपराष्ट्रपती पदासाठी घोषित केलेल्या उमेदवाराचं नाव आहे बी सुदर्शन रेड्डी। इंडियाचे उमेदवार तमिळनाडूचे तमिळ भाषिक, तर बी सुदर्शन रेड्डी तेलंगणाचे तेलुगू भाषिक। तेलुगू विरुद्ध तमिळच्या राजकारणात तेलुगू बिडाची हाक पुन्हा एकदा ऐकू येऊ लागली ती बी सुदर्शन यांच्या उमेदवारीमुळे। बी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश तसंच गोव्याचे पहिले लोकायुक्त। महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या रेड्डींचा जन्म सध्याच्या तेलंगणाच्या आणि तत्कालीन आंध्रातल्या रंगारेड्डी जिल्ह्यातला। आता इथे रेड्डी असणं देखील महत्त्वाचं, कारण तेलुगू भाषिक समुदायात रेड्डी लोकांचा प्रभाव लोकसंख्येच्या तुलनेत प्रचंड संख्या नसली तरीही राजकारणावर, अर्थकारणावर, शेतीवर रेड्डी लोकांचा प्रभाव। आंध्र प्रदेशचं विभाजन झाल्यानंतरही दोन्ही राज्यांमध्ये या रेड्डी लोकांचा प्रभाव कायम राहिला आहे। दुसरीकडे तेलंगणा आणि आंध्रा या दोन्ही राज्यांमध्ये तेलुगू बिडा म्हणजे तेलुगू अस्मिता हा महत्त्वाचा विषय। या दोन्ही राज्यातून चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम, रेवंत रेड्डींचा प्रभाव असणारा काँग्रेस, चंद्रशेखर राव यांचा बीआरएस, पवन कल्याणचा जेएसपी आणि जगनमोहन रेड्डींचा वायएसआर हे प्रमुख पक्ष। जेव्हा बाहेरचा विरुद्ध तेलुगू बिडा ही अस्मिता मोठी होते तेव्हा पक्षीय भूमिका सोडून हे पक्ष तेलुगू बिडाचा सन्मान करतात। तो करणं देखील त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचं ठरतं। आता याच तेलुगू बिडामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएची कशी अडचण होऊ शकते ते समजून घेऊ। सध्या चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पक्षाचे लोकसभेत 16 आणि राज्यसभेत 2 असे 18 खासदार आहेत। केंद्रातल्या एनडीए आघाडीतला भाजपचा सर्वात मोठा समर्थक पक्ष म्हणून तेलुगू देसम पक्ष ओळखला जातो। सध्या तरी तेलुगू देसमने एनडीएच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे, पण तसं असलं तरीही तेलुगू माणूस उपराष्ट्रपती होतोय म्हणून तेलुगू अस्मितेसाठी क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता अधिक आहे। कदाचित इथे चंद्राबाबू देखील अंतर्गत पातळीवर इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मदत करतील असं बोललं जाते। तेलुगू बिडा ही गोष्ट त्यासाठी पूरक आहेच, पण त्यासोबत सुदर्शन रेड्डी आणि चंद्राबाबू नायडू यांचे जुने संबंध देखील त्यासाठी कारणीभूत आहेत। 1980 आणि 90च्या दशकात अनेक कायदेशीर प्रकरणात रेड्डींनी नायडूंना मदत केल्याचे दाखले दिले जातात। नायडू आणि रेड्डींच्या मैत्रीचे दाखले जवळचे पत्रकार सध्या देऊ लागले आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती तेलुगू बिडाची। तेलुगू बिडामुळे तेलुगू भाषिक उमेदवाराचा पराभव नायडूंनी घडवून आणला हा मेसेज तेलुगू देसम पक्षाला आणि नायडूंना अडचणीत आणणारा ठरू शकतो। तेलुगू अस्मितेवरच नायडूंचं राजकारण देखील अवलंबून आहे। पर्यायाने प्रादेशिक पक्ष म्हणून टिकाव धरायचा असेल, प्रादेशिक वादाचं राजकारण करायचं असेल तर केंद्राच्या आग्रहामुळे तेलुगू भाषिक उमेदवाराचा पराभव करणारे नायडू ही ओळख नायडूंसाठी आत्मघात करणारी ठरू शकते। जसा हा दबाव पक्ष म्हणून नायडूंवर आहे तसाच तो नायडूंच्या खासदारांवर देखील आहे। तेलुगू भाषिक उमेदवाराचा पराभव करू नका असा फोर्स
लोकांमधूनच नायडूंच्या खासदारांवर येताना दिसू लागला असल्याचं बोललं जातंय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत व्हीप नसतो, पर्यायाने गुप्त मतदान पद्धतीने हे खासदार नायडूंनी जरी एनडीएच्या उमेदवाराला मतदान करावं म्हणून दबाव आणला तरी तो झुगारून रेड्डी असणाऱ्या तेलुगू भाषिक सुदर्शन रेड्डींना मतदान करण्याचे चान्सेस वाढू लागलेत। तेलुगू देसम प्रमाणे आंध्रातला दुसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस। सध्या वायएसआर काँग्रेस इंडिया आणि एनडीए कोणासोबतच नाही, पण संसदेत या पक्षाचे 11 खासदार आहेत, लोकसभेत 4 आणि राज्यसभेत 7 खासदारांचं बळ जगनमोहन रेड्डींकडे आहे। आंध्र प्रदेशातला रेड्डी समुदाय ही जगनमोहन यांच्यासाठी मोठी वोट बँक आहे, त्यामुळे रेड्डी पॉवरमधून जगनमोहन यांनी सुदर्शन रेड्डींना पाठिंबा द्यावा यासाठी दबाव वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे। जगनमोहन रेड्डी यांची प्रमुख अडचण म्हणजे त्यांचे आणि काँग्रेसचे संबंध चांगले नाहीत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याच्या भूमिकेत वायएसआर काँग्रेस पक्ष होता। दुसरीकडे जगनमोहन यांची विचारसरणी देखील भाजपच्या दिशेने झुकत आहे। भविष्यात नायडूंनी भाजपची साथ सोडली तर आपण भाजप सोबत जाऊ या भूमिकेत वायएसआर काँग्रेस आहे, पण पुन्हा तेलुगू प्लस रेड्डी उमेदवार देऊन वायएसआर पक्ष धर्मसंकटात सापडल्याचं बोललं जातंय। तटस्थ न राहता मतदान करावं, ते तेलुगू बिडाला करावं, रेड्डी पॉवरला करावं असा दबाव जगनमोहन रेड्डींवर देखील वाढताना दिसतोय। आता तेलुगू बिडाचा इम्पॅक्ट होणारा तिसरा पक्ष आहे तो म्हणजे बीआरएस। चंद्रशेखर राव यांचा लोकसभेत एकही खासदार नसला तरी राज्यसभेत त्यांचे 4 खासदार आहेत। मुळात चंद्रशेखर राव यांचं राजकारणच प्रादेशिक वादातून स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या मागणीतून झालेलं आहे। सुदर्शन रेड्डी हे तेलंगणाचे आहेत, तेलुगू भाषिक आहेत, पर्यायाने त्यांना देखील तेलुगू बिडाचं टेन्शन आहे। त्यांच्या समोरची प्रमुख अडचण आहे ती म्हणजे त्यांच्या विरोधातला प्रमुख पक्ष हा काँग्रेसच आहे। मात्र केसीआर यांची कन्या कविता यांना दारू घोटाळ्यात जेलची हवा खावी लागली होती, यामागे शहांचा हात असल्याची चर्चा होती, त्यामुळेच केसीआर यांचं भाजपशी पटत नसल्याचं बोललं जातं। दुसरीकडे सुदर्शन रेड्डी आणि केसीआर यांचेही संबंध चांगले असल्याचं सांगण्यात येतं। तेलंगणा वेगळं राज्य करण्यात रेड्डी यांचे योगदान असल्याचं बोललं जातं। केसीआर यांना कायदेशीर सल्ला देणाऱ्यांमध्ये रेड्डी यांचं नाव असल्याचं देखील पत्रकार सांगतात। अशावेळी तेलुगू बिडाच्या आडून केसीआर चकवा देण्याचा प्रयत्न करू शकतात। थोडक्यात प्रादेशिक राजकारणातून तेलुगू बिडा जिवंत होताना दिसू लागला आहे। आता हा तेलुगू बिडा मोठा झालाच तर इतिहासात ज्याप्रमाणे शरद पवारांना तेलुगू बिडाने हिसका दाखवला होता तसाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने बसू शकतो अशा चर्चा आहेत। प्रादेशिक वादातून शिवसेनेने काँग्रेसच्या प्रतिभा पाटलांना, तृणमूलने प्रणब मुखर्जींना पाठिंबा दिला होताच। या प्रादेशिक राजकारणापेक्षा तेलुगू बिडाचं राजकारण अधिक मोठं आहे, त्यामुळेच तेलुगू बिडा कार्यक्रम करेल असं बोललं जातंय। तुम्हाला काय वाटतं? तेलुगू बिडा कार्यक्रम करेल काय? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।